नमस्कार पुणेकरांनो, मी आज तळजाई उद्यान या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण बघतच आहात आज सुप्रभात जे आहे तर झालेली आहे आणि जिकडं तिकडे चोहीकडे जे आहे तर वरुण राजासुद्धा बरसत आहे। या तळजाई उद्यानामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारची जी झाडं आहेत तर ती झाडंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी म्हणजे दिसत आहेत। या ठिकाणी जे आहे तर जुना तलाव जो आहे तर तळजाई उद्यानामध्ये जुना तलाव आहे आणि या तळजाई उद्यानामध्ये जवळपास 108 प्रजातीचे झाडंसुद्धा या तळजाई उद्यानामध्ये आहेत। तळजाई उद्यान हे कमीत कमी म्हणजे 5 ते 7 एकरमध्ये वसलेलं हे तळजाई उद्यान आहे। तळजाई उद्यानाच्या भागामध्ये जे आहे सकाळच्या प्रहरी पक्षी जे आहेत तर किलबिलाट करत आहेत आणि त्याचबरोबर शांत आणि रम्य वातावरण आहे। आणि या तळजाई उद्यानाचा जो काही भाग आहे तर हा भाग जो आहे तर महानगरपालिका पुणे यांच्या अखत्यारीतील हा भाग येतो। महानगरपालिकेच्या अंतर्गत या उद्यानाचं देखरेख करणं, काम करणं व येथील वृक्षाचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम हे महानगरपालिकेचं काम आहे। उद्यानामध्ये पगोडा असेल, त्याचबरोबर सीमा भिंतीसुद्धा जे आहे तर आजूबाजूनं सीमा भिंतीसुद्धा लागून आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे इथे जवळपास काही प्रजातीचे रोपेसुद्धा जे आहेत तर विक्रीसाठी जे आहेत तर महानगरपालिकाकडून आपल्याला ती खरेदीसुद्धा करता येतात। आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आता आपण बघतो की हे झाडाला जो बहर जो आहे तर झाडाला अत्यंत म्हणजे बहर चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। आणि हे जे उद्यान आहे तर सगळ्यात पुणेकरांसाठी विशेष आकर्षक असं उद्यान आहे। या ठिकाणी सकाळी लोक या उद्यानामध्ये जे आहेत तर वॉकिंगसाठी सुद्धा येतात। योगा, ध्यानधारणा शिबिर करण्याचं कामसुद्धा जे आहे तर अनेक पुणेकर या ठिकाणी करत असतात। आणि या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मन करारे करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन एकदम इथं आल्यानंतर सकाळी प्रसन्न होतं। मलासुद्धा मी आज पुण्यामध्ये आलेलो आहे आणि पुण्यामध्ये आल्यानंतर सकाळीच मी या तळजाई उद्यानाला जे आहे तर भेट दिलेली आहे। इथे जे आहेत तर अनेक जे वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतीसुद्धा मी बघितल्यात। काही अशा भारतीय याच्यामधल्या ज्या वनस्पती आहेत की त्यांची नावंसुद्धा आपण जे आहेत तर सगळ्या प्रजातीची जवळपास 108 प्रजाती आणि इतर 22 प्रजातीचे झाडं जे आहेत तर या उद्यानामध्ये आपल्याला दिसत आहेत। अशीच नवनवीन माहिती मी आपल्यासमोर पुणेकरांसाठी घेऊन येईल। कॅमेरामॅनचं हनुमंत दौंडे।